कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। कल्याण प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर कामकाज सुरू होईल असंही निकम यांनी म्हटलं आहे। अकोल्यात भाजपमध्ये पक्षविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शोध लावून त्यांना पक्षातून निष्कासित करण्याचं काम सुरू आहे। एकूण 11 जणांना भाजपमधून 6 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले। विधानसभा सभापती निवड झाल्याबद्दल भाजप आमदार राम शिंदेंची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। मी कार्यकर्त्यांसाठी निरंतर काम करणारा नेता असल्याची प्रतिक्रिया यावेळी राम शिंदेंनी दिली। रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। नेहमीच कार्यकाळातून वेळ काढत सामंतांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। सामंतांची फलंदाजी बघून गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत। दुपारी 2 वाजताच्या सुमारास ते परभणीत दाखल होतील। न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ते सांत्वन करणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। दोन्ही जप्त मोबाईलची तपासणी सुरू आहे। दोन्ही मोबाईल सीआयडी कडून प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेत। मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय हे तपासात समोर येईल। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। हत्या प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडले असल्याची माहिती देणारा व्यक्ती हा दारूच्या नशेत होता असा दावा बीड पोलिसांनी केलाय। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींच्या हत्या झाल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केला होता। अंजली दमानिया यांना पोलीस नजरकैदेत ठेवावं अन्यथा त्यांना जिल्ह्यातून बाहेर पाठवावं अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे नेते अविनाश नाईकवाडे यांनी केली आहे। दमानिया यांच्याकडे माहिती येते कुठून याची देखील पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं असल्याचंही नाईकवाडे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी करण्यात आली आहे। संध्या सोनवणे यांची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कडून चौकशी करण्यात आली। बीडमध्ये काल सर्वपक्षीय मोर्चा दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी असभ्य पद्धतीनं भाषणं केली आणि तसंच हातवारे केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरपंच संतोष देशमुखांना 100% न्याय दिला जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार असल्याचं तेही गोगावले यांनी म्हटलं। बीडमधील देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केली आहे। तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचंही म्हस्के म्हणाले। बीडमधील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। 4 जानेवारीला हा मोर्चा काढण्यात येणार आहे। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। नाशिकच्या कसमादे परिसरात वातावरण निवळताच उन्हाळा कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे। मात्र परतीच्या पावसामुळे कांद्याचं रोपं मोठ्या प्रमाणावर खराब झाली आहेत। त्यामुळे कांद्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। वाशिमच्या नाफेड केंद्रावर बारदान संपल्यानं सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे। त्यामुळे नाफेड खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। शेतकऱ्यांना आपलं दैनंदिन कामकाज सोडून नाफेडच्या खरेदी केंद्राबाहेर थांबावं लागतंय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं 172 हेक्टर शेतीचं नुकसान केलं। याचा एकूण 23 गावातील 300 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसलाय। येवल्यात 47 हेक्टर गव्हाच्या पिकाचं आणि 29 हेक्टर कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय। तर दिंडोरीमध्ये 76 हेक्टर द्राक्षबाग तर नाशिक तालुक्यात 20 हेक्टरवर अशा जिल्ह्यात एकूण 96 हेक्टरवर द्राक्षबागांचं नुकसान झालं। संभाजीनगरमधील पैठणच्या पाचोड बाजारात पालेभाज्यांना भाव नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत। संतप्त शेतकऱ्यांनी संभाजीनगरमध्ये भाज्या रस्त्यावर फेकल्यात। भाज्यांना भाव मिळावा यासाठी सरकारनं उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनात अनोखी कोंबडी पाहायला मिळाली आहे। कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खटाखट पैसे मिळवून देणारी कोंबडी म्हणून ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडीला ओळखलं जातं। ही कोंबडी 365 दिवसात 300 अंडी घालते। कोणत्याही जातीच्या कोंबडीपेक्षा ही कोंबडी अधिक अंडी घालत असल्यानं कुक्कुटपालनात या कोंबडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे।
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साताऱ्यातील महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजलंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजून गेलंय। महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली। रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये तोबा गर्दी झालेली आहे। पर्यटनासोबतच देवदर्शनासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे। भाविकांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे, तर पर्यटकांच्या आगमनानं स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोरी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। मध्यान्ह भोजनातून आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मोठ पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते। यात 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। नवी मुंबईच्या कोपरखैरण्यात एका फ्लॅटचा स्लॅब कोसळला आणि सेक्टर 7 मधील सम्राट कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ही घटना घडलेली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकहून नंदुरबारला जाणाऱ्या एसटी बसमध्ये महिलेची प्रसूती झाली आहे। कंडक्टर प्रिया राठोड यांनी सुरक्षित ठिकाणी बस थांबवून प्रवासी महिलेची सुखरूप प्रसूती केली। यावेळी कंडक्टर राठोड यांचं सर्वत्र कौतुक केलं गेलं। मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान धूळमुक्त करा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। शिवाजी पार्क मैदान 28 एकर आणि 1.2 किलोमीटर परिघात अशा विस्तीर्ण परिसरामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे हवेसोबत धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होतो। मुंबई धुक्याची चादर आणखी 2 दिवस राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर धुकं कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। हवेचा स्तर खालावल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। मुंबईत इन्फ्लुएन्झा आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते। यावर्षी इन्फ्लुएन्झाच्या आजारामुळे तब्बल 71 जणांचा मृत्यू झालाय, तर 2,000 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झालेली आहे। त्यामुळे कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क करण्याचं आवाहन नागरिकांना प्रशासनाने केलं। आयआयटी मुंबईला 21 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। 1999च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला निधी दिलाय। या निधीमुळे लेगसी प्रकल्पाला मोठी मदत होणार आहे। एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशात जात आहेत। भारतातील खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये शुल्क वाढलं असल्यामुळे विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशाला पसंती दिली। येवल्यात नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री सुरू आहे। पोलिसांना चकवा देत नायलॉन मांजा ऑनलाईन पद्धतीने घरपोच होत असल्याचं समोर आलंय। यावेळी मांजा विकणाऱ्या साईट तसंच व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी होती। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी अवैध दारू कारवाई केलेली आहे। दारूवर यावेळी अवैध दारू साठाही नष्ट करण्यात आलाय। या प्रकरणी एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल झाला। मुंबईत वाहतूक पोलिसांनी विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली आहे। या कारवाईत 2000हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या। शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे नाशिक रेल्वेचा आणि जीएमआरटीचा मुद्द्यावरून खासदार अमोल कोल्हे आक्रमक झालेत। जीएमआरटीच्या अटी शर्तीमुळे पुणे नाशिक रेल्वेला अडथळा येत असल्याचं खासदार कोल्हेंनी म्हटलंय। जीएमआरटीला विरोध नाही, पण एखादा अभिमान हा गळ्यातलं लोढणं ठरू नये ही नागरिकांची भावना असल्याचं कोल्हेंनी म्हटलं। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बसची व्यवस्था केली आहे। संकष्ट चतुर्थी निमित्तानं 17 जानेवारीला पिंपरीतून या विशेष बस सुटणार आहेत। त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे। ही सुविधा पुण्याच्या शिवाजीनगर बस डेपोमधून असणार आहे। पुण्यातील मार्केट यार्डात टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा आणि पावट्याच्या दरामध्ये घट झालेली आहे। गावक बाजारात आवक वाढल्यानं भाज्यांचे भाव कमी झालेत, मात्र कोथिंबीर, शेपू, हरभऱ्याच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे, तर पपई, डाळिंब, लिंबाचे दर वधारलेले आहेत। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेल्या 8 दिवसांपासून तुळजापूरमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दाखल झालेले आहेत। नाताळच्या सुट्ट्या, लग्नसराई आणि नवीन वर्षाचं स्वागत यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले। नाशिकमधील वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला तोबा गर्दी झाली आहे। नाताळच्या आणि नववर्षाच्या सुट्ट्या असल्यानं भाविकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे। यासाठी मंदिर प्रशासनाकडूनही गर्दीचं योग्य नियोजन केलं जात आहे। 2 जानेवारीपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे।
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमधील माळगावच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी आणि पालखी मिरवणूक सामील होण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. सांगलीच्या जतमधील यल्लमा देवीच्या यात्रेची मोठ्या उत्साहामध्ये सांगता झाली आहे. 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानकोपऱ्यामधून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तर पुढच्या वर्षी 15 ते 19 डिसेंबर दरम्यान यल्लमा देवीची यात्रा पार पडली. साताराच्या पुसेगावात श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रथोत्सव पार पडला. यावेळी सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करण्यात आलं असून रथोत्सवाला सुरुवात झाली. दरम्यान भाविकांकडून लाखो रुपये रथावर अर्पण करण्यात आले. हे पैसे विकास कामांसाठी वापरले जातात.